नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे ज्वारीचे घावन. ज्वारीचे घावन करताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घेऊयात. 4 चमचे तांदळाचे पीठ घेऊयात. तांदळाचे पीठ घातल्यामुळे घावन आपलं जास्त कुरकुरीत होईल. पाव चमचा जिरे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने आपण पाणी घेऊयात आणि पीठ सरसरीत भिजवून घेऊयात. वाटीने पाणी घेतल्यामुळे आपण किती पाणी घालत आहे याचा अंदाज घेता येईल. सरासरी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागेल. पीठ भिजवत असताना गुठळ्या राहणार नाहीत ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. पीठ आपलं सरसरीत भिजून झालेलं आहे. कुठेही पिठाची गुठळी राहिलेली नाही आहे. याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूयात. 15 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूयात. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. घातलेले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लगेचच घावन बनवायला घेऊयात. घावनसाठी पीठ पातळ असलं तर घावनाला जाळी छान येते, पण फारही पातळ नको, नाहीतर घावन आपलं पचत नाही आणि तुटतं. अगदी ताकासारखी याची कन्सिस्टन्सी हवी. गॅसच्या मोठ्या आचेवर तवा चांगला गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की ब्रशने व्यवस्थित तेल लावून घेऊयात, म्हणजे घावन आपले तुटणार नाही. घावन करण्यासाठी तवा खूप थंड किंवा जास्त गरम नसायला पाहिजे. मध्यम गरम तवा तापलेला असावा. आता घावन तव्यामध्ये घालायच्या अगोदर फुलपात्राच्या मदतीने खालून वरपर्यंत ढवळून घ्यायचं आहे, कारण ज्वारीचं पीठ खाली तळाशी बसतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण बाहेरून आतमध्ये ओतायचं आहे. इथे मी गॅसच्याच मध्यम ठेवलेली आहे. हळूहळू याला जाळी सुटायला लागलेली आहे. ब्रशच्या मदतीने कडेने आणि आतमध्ये तेल सोडूयात. घावनच्या कडा सोनेरी दिसायला लागल्या की उलटण्याच्या मदतीने कडा सोडून पलटून घ्यायचा आहे. पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल लावायची गरज नाही आहे. घावन पलटून झाल्यानंतर दुसरी बाजू पण आपण 30 ते 40 सेकंद भाजून घेऊयात. पातळ असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही. घावन आपलं दोन्ही बाजूने छान भाजून झालेलं आहे. तयार झालेले घावन आपण प्लेटमध्ये काढूयात. अजून एक घावन तुम्हाला मी करून दाखवते. तव्याला तेल लावून घेऊयात. पीठ खालून वरपर्यंत नीट ढवळून घेऊयात. मिश्रण बाहेरून आतमध्ये ओतूयात. कडेने आणि आतमध्ये तेल सोडूयात. उलटण्याच्या मदतीने कडा सोडून घावन पलटून घेऊयात. घावन आपलं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे. जर घावन तुम्हाला कुरकुरीत खायला आवडत असेल तर कमी आचेवर भाजा, छान कुरकुरीत होतं. गरम गरम मऊ लुसलुशीत जाळीदार घावन तुम्ही शेंगदाण्याची, नारळाची चटणी, घरी काढलेलं ताजं लोणी, तूप किंवा लसूण चटणीसोबत खाऊ शकता. इथे मी तीळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. ज्वारीचं घावन तुम्ही नाश्त्याला, टिफिनसाठी किंवा जेवणासाठी बनवू शकता. असं ज्वारीचं घावन तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.